मनोज जरांगे पाटील येत्या 20 जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलाय। तर याच आंदोलनात आता सहभागी होण्यासाठी धुळ्यातून ट्रॅक्टर मोर्चा मुंबईला धडकणार असल्याची माहिती मराठा समाज बांधवांकडून देण्यात आली आहे। या आंदोलनासाठी धुळ्यामधून जवळपास 500 वाहनं ही मुंबईला जाणार असल्याचं आयोजन समितीकडून सांगण्यात आलंय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी, तो आपण पाहूयात। मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोर्चे बांधणी सुरू आहे। धुळे जिल्ह्यात देखील मोर्चे बांधणी सुरू आहे। मराठा बांधवांनी आता जवळपास पाहायला गेलं तर 100पेक्षा जास्त ट्रॅक्टरची इथं नोंदणी करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत मराठा समाजाचे काही कार्यकर्ते, समन्वयक, आपण त्यांच्याशी माहिती करणार आहोत की नेमकं कसं नियोजन असणार आहे। 20 तारखेला मोठं आंदोलन छेडलं जाणार आहे मुंबईमध्ये जरांगे पाटलांच्या वतीने। धुळे जिल्ह्यामधली काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केले? सकल मराठा समाज धुळे माननीय मनोज जरांगे पाटील साहेब 20 जानेवारीच्या निमित्ताने मुंबईकडे येणार आहेत। तर मुंबईकडे जाणार असताना धुळ्यातून आत्तापर्यंत 100 ट्रॅक्टरांची नोंद झालेली आहे आणि 400 ते 500 ट्रॅक्टरांचा आम्ही संकल्प केलेला आहे। आणि मोठ्या प्रमाणात समाजाने आहे ते वाहन, आयसर, गाड्या घोड्या, टू व्हीलर, जे बैलगाडी असेल ते वाहन घेऊन सकल मराठा समाजाने संपूर्ण 20 जानेवारीला धुळे ते मुंबई माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी धुळ्यावरून मोठ्या प्रमाणात समाजाने निघायचं आहे। निश्चितच जवळपास 500पेक्षा जास्त वाहनं या मोर्चामध्ये धुळे जिल्ह्यातनं असल्याची दावा या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। 20 तारखेच्या आधी, 20 जानेवारीच्या आधी जर सरकारने काही निर्णय घेतला तर हे आंदोलन कदाचित त्याच्यात काही बदल होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे। परंतु जर निर्णय नाहीच झाला तर 20 तारखेला धुळे जिल्ह्यातनं 500पेक्षा जास्त वाहनं मुंबईत धडकण्याचा इशारा देखील धुळ्याच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश पाटीलसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।